मंडळी, आयुष्य हे रोजचं शिजणारं जेवणच म्हणायचं. कधी मिठाचं प्रमाण जास्त होतं तर कधी कमी होतं. पण जर आपण मनपूर्वक पुढच्या वेळेस जास्त लक्ष ठेवू असं म्हणलं तर आयुष्याचे अनेक चविष्ट घास समाधानाने आपल्याच हातून घडतील आणि इतरांनाही ते आनंद देतील. त्यामुळे मंडळी, 7 पिढ्यांचा विचार करत आपण अजिबात चिंता करत बसायचं नाही. श्रीकृष्ण म्हणतात, होई ही सोयी जो राम रची राखा, म्हणजे होणार तेच आहे जे देवाने लिहिलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर आनंदी राहायचं असेल ना तर एकच उपाय, कोणाचं बोलणं कोणाचं टोमणं मनाला लावून अजिबात घ्यायचं नाही. जब हाती चले बाजार तो कुत्ते भोके हजार असं म्हणायचं आणि रुबाबात जगायचं, तरच आपलं जगणं सुखकर होऊन जातं. प्रत्येकाचं बोलणं जर आपण मनावर घेत बसलो तर आपण आतूनच झुरत झुरत जगतो आणि एक दिवस मरून जातो. ना माझी कोणाशी स्पर्धा ना कोणाशी तुलना, फक्त असावी स्वतःमध्ये कालपेक्षा आज सुधारणा. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली आणि आम्ही आज लवकरच निघलो होतो गावाकडं, कारण आमच्या गावामध्ये पालखी येत असते देवीची ना, त्यामुळे म्हणलं सकाळ सकाळ दर्शन घेऊन यावं, मग बाकीचं काम नंतर उरकता येईल. झालं त्यांचं चालू, झाडांचं झालं त्यांचं चालू. आता पाऊस एवढा होता ते वेल पडले खाली. अरे काय तुम्ही करू व्यवस्थित करू आपण. आता तुम्ही आलेत ना, टेन्शन आहे का तुम्ही आल्यावर? तर तुम्ही म्हणता असतात ना फौजी साहेबांचा तुला खूप सपोर्ट असतो, तर त्यांचा इतका सपोर्ट असतो ना, त्यांच्यामुळे सगळं शक्य होतंय. कारण व्हिडिओ सुद्धा माझा पडला नाही, ते गेलेत तर 4-5 दिवसापासून. राजू, अरे तू वेला आतमध्ये चाललाय, त्याला वर काढायचं होतं घाटाला. हे सगळे नागवेलीचे पान आहेत ना पूर्ण काढायचे खाली आणि टब भरून मग आम्ही रोडलाच ठेवतो. बायका फिरायला येतात ना, ताई मावशी सगळ्या, मग सगळ्या आपल्या घटाला पानं घेऊन जातात. एवढे मोठाले पान आहेत ना ताईनं, एवढ्याचं काय करायचं, मग आम्ही काय करतो, सगळे पानं काढतो नवरात्रामध्ये आणि सगळ्यांना देऊन टाकतो. तर असले मस्त पानं आहेत ना, हे पा अशी हिरवेगार पानं आहेत. तर चला निघलो. चल राजू, तर पालखीचं दर्शन घेऊ आणि लगेच निघू म्हणलं पटकन, कारण नवरात्र म्हणल्यावर छोटी मोठी भरपूर तयारी करावी लागते ना, तर छोटं मोठं भरपूर काम राहिलेलं आहे. म्हणलं चला दर्शन घेऊन येऊ आपण. चल राजू. हे जे कपडे बिपडे वाळून झालेत. हे पा कुत्र वर बसून आडत आहे. खाली लावलं ना झाड, लय भारी येतो. हे बघा ना, गमल्यापेक्षा ना याच्यात मातीत भारी येतं जमिनीत लावल्यावर. आम्ही आलो ननंदबाईच्या इथं, तर ननंदबाईंचं आवरलंच नव्हतं, ते आवरत होत्या. म्हणलं पटपट आवरा, आपण दर्शन घेऊन येऊ. आणि त्यांना पण यायचं होतं नगरला, दवाखान्यात दाखवायचं होतं त्यांचं गुडघ्याचं ना. म्हणलं आपण दर्शन घेऊन लगेच पाठीमागं निघू. चला ननंदबाईला घेऊन चाललो देवीच्या दर्शनासाठी आता. तर ह्या माझ्या मोठ्या ननंदबाई आहेत आणि या ननंदबाईंचा हा मुलगा आहे आणि भाच्याचा मुलगा हा छोटा जीवन आणि ही भाचा सून माझी. ते लवकर गेले होते दर्शनासाठी ना, दर्शन करून ते पाठीमागे चालले होते. तर असं आहे आमचं गाव. चारी बाजूनी म्हणजे सगळीकडून डोंगर आहेत आणि मध्ये असं आमचं गाव आहे ना, त्यामुळे आमच्या गावाला बोहरे पठार नाव पडलं असेल बहुतेक. तर आमच्या गावचं हे ग्रामदैवत आहे भैरवनाथ. भैरवनाथांचं दर्शन घेतल्यानंतर देवी आईच्या पालखीचं पण दर्शन घ्यायचं होतं. तर भैरवनाथांच्या मंदिरासमोरच खूप मोठं सभा मंडप आहे ना, त्या सभा मंडपामध्ये पालखी मांडतात, म्हणजे सगळं गावाला व्यवस्थित दर्शन घेता येतं. देवी आईची पालखी आमच्या गावामध्ये मुक्कामाला असती, म्हणजे आदल्या दिवशी रात्रीचं पालखी आली ना गावामध्ये, रात्रभर पण असती आणि दुसऱ्या दिवशी मग सगळ्या गावामध्ये पालखी फिरवतात. सगळ्या गावाचं दर्शन झाल्यानंतर पालखी पूर्ण गावामध्ये फिरवतात आणि त्यानंतर मग दुसऱ्या गावाला नेतात. तर ननंदबाईचं माझं दर्शन झालं. त्यानंतर मग मंदिराचं थोडं शूट घेतलं, म्हणलं तुम्हाला पण दाखवावं. हे भैरवनाथांचं मंदिर आहे आणि ही आमच्या गावची वेस आहे.
देवी आईचं दर्शन झाल्यानंतर ननंदबाईंनी त्यांच्या नातवासाठी खेळणी घेतली आणि बाजारातून निघलो मग घराकडं. लहान असताना लग्न होईपर्यंत गाव सोडून काहीच माहीत नव्हतं. केडगाव नगर हे काहीच माहीत नव्हतं. गावातच जन्म झाला. लग्न होईपर्यंत गावातच होते. वर्षातून 2 वेळा गावामध्ये अशा जत्रा भरतात आणि लहानपणी मग अशी उत्सुकता लागायची, जत्रा येणार आहे, आता जत्रा जवळच आली आणि आपल्याला काय लागतंय ना ते मग जत्रेतूनच घ्यायचं. तर घराकडे निघलं होतं ना, माझे हे मोठे भाऊजी आले होते समोरून, गावात चालले होते दर्शनासाठी. ननंदबाईंनी मी चाललो होतो घरी आणि हावरी घेतली ननंदबाईंनी खायला. पहा गुडघ्या दुखत आहेत ना, गुडघ्यासाठी कच्ची हावरी खाल्लेलं चांगलं असतं, त्यामुळे त्यांनी हावरी घेतली. लयच चिखल झाला इथं. आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये माझं गावाकडलं घर दाखवलेलं आहे मी. आपल्या जुन्या ताई आहेत ना, सगळ्यांना माहिती, पण आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये बऱ्याच ताई नवीन ॲड झालेल्या आहेत ना, त्यांना माहीत नाही. त्यामुळं म्हणलं चला अनिशा गावाला आलेच ना आता, तर आपलं घर पण दाखवते आता. परत आले, भाजी घेतली आणि आम्ही म्हणजे चाचपशी पोहोचत कुठे जायचं आम्हाला लगेच पाऊस लागला होता, थोडं थांबला असतो आम्ही गुतला असतो. तर हे पायी तर चुली आहेत ना आमच्या पहिल्यापासून इथंच आहेत. आता जाऊबाई तिथं स्वयंपाक करतात कधी मधी, बाकी ते आता गॅसवर करतात. पहिलं गॅस पण नव्हते, चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा, पण आता गॅसची सुविधा आल्यामुळं मग घरातच करतात त्या स्वयंपाक. तर हे पा त्यांची मनी माऊ खूप क्यूट आहे, इतकी शांत आहे ना. आणि हे पा ताई दादांनो, ह्याच घरामध्ये राहायचे मी लग्न झाल्यानंतर. तर असं मध्ये भिंत आहे, पाठीमागं पुढं असं पार्टिशन केलेलं आहे. तर हे निळं ड्रम ठेवलेलं आहे ना, तर इथं माझं पहिलं शोकेस ठेवलेलं असायचं लग्न झाल्यानंतर. लग्नात जे शोकेस येतं ना, ते सासू सासऱ्यांचे फोटो इथं लावलेले आहेत. आणि याच्याच इकडं हे पा खिडकीजवळ इथं माझं बेड असायचं. म्हणजे 1 BHK आणि 2 BHK असं काही नव्हतं बरं का, सगळं एकाच रूममध्ये होतं. हॉल पण तिथंच, बेड पण तिथंच आणि किचन पण तिथंच. तर हे पार्टिशन केलेलं पाठीमागं. इथं आम्ही पहिलं गॅस आले ना, नंतर मग गॅस मांडायचो आणि जाऊबाईंनी पण मग गॅस तिथंच मांडलेला आहे. आणि इथं मोरी पहा, बाथरूम वगैरे काही नव्हते बरं का आंघोळीला, अशा मोऱ्या असायच्या आंघोळीला. जाऊबाईंचं घर माझ्या शेजारी पलीकडूनच आहे, मध्ये एक भिंत आहे फक्त. पण आम्ही केडगावला राहायला आल्यानंतर मग तेच वापरतात आता, हे पण घर आणि पलीकडलं पण घर. तर आपल्या केडगावच्या घराचे मी व्हिडिओ टाकत असते ना इंस्टाग्रामला, फेसबुकला, तर भरपूर ताईंच्या दादांच्या कमेंट येत असतात की ताई तुला घर आहे म्हणून तुला काहीच वाटत नाही, पण आम्ही फक्त स्वप्न पाहतो अशा घराचे. आणि आम्ही आयुष्यभर जरी काम केलं ना, तरी पण असं तुझ्यासारखं घर होऊ शकत नाही, असं तसं. तर अशा भरपूर कमेंट येत असतात बरं का. पण ताई दादांनो कसं आहे ना, आम्ही पण पत्र्याच्या घरातच राहिलेलो, विचार पण नव्हता केला की आम्ही एवढं छान घर बांधू आणि इतक्या छान घरात राहू. तर मोरपंखी स्वप्न हमेशा माणसाने पाहावेत, हळूहळू का होईना ते कंप्लीट होतात. आणि एक सांगू का ताईंनो, आम्ही या घरात राहत होतो ना, आम्ही खायला पण मागवतो. जेवढा पेमेंट यायचं ना तेवढं खाण्यापिण्यात दवाखान्यात याच्यातच जायचं, काहीच मागं नव्हतं राहत. आम्ही आता जे बनवले ना घर वगैरे सगळं, तर ते सगळं स्वकष्टातून बनवलेलं आहे. थेंब थेंब तळ साचे म्हणतात ना, तर 1 रुपया असला ना त्याच्यातून आम्ही 4 आणे 8 आणे मागं टाकून असं हे करूनच आम्ही सगळं बनवलेलं आहे आणि कष्ट करत राहिलो. कसं आहे ना, आपल्या गरजा जसं आपल्याला मिळतं ना, तशा गरजा वाढत जातात, पण तरी पण त्या गरजा आपण लिमिटमध्ये ठेवल्या ना, 2 पैसे मागं राहतात आणि त्याच्यातून आपण काहीतरी करू शकतो. अशाच याने चिकाटीने मी इथपर्यंत आलेली आहे. फौजी साहेबांनी आम्ही भरपूर स्ट्रगल करून इथपर्यंत आलो ताईंनो. आम्हाला काय आमच्या पूर्वजांचं काहीच नाही आहे, फक्त शेती आहे तर ती तशीच आहे. बाकी सगळं आम्ही स्वकष्टानेच बनवलेलं आहे. मी हमेशा तुम्हाला मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करत असते, कारण आम्ही जे स्ट्रगल केलेलं आहे, जे अनुभवलेलं आहे, त्याच्यातले जे अनुभव मला मिळाले ना, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. आपल्याकडं काहीच नसू द्या, तरी पण आपण मोरपंखी स्वप्न पाहायचे. आणि नुसतं स्वप्न पाहूनच काही होत नाही बरं का, त्याला कष्टाची सुद्धा जोड लागते. तर कष्टही करावेच लागतात, कष्टाला दुसरा पर्यायच नाही. कष्ट करत राहायचे आणि स्वप्न पाहायचे, एक ना एक दिवस ते नक्कीच सक्सेस होतात. मी हमेशा तुम्हाला सांगत असते, आपण जो विचार करतो, बोलतो, ते ब्रह्मांडापर्यंत पोहोचतं आणि ते तसं तसं आपल्या आयुष्यामध्ये घडत जातं. कारण ब्रह्मांडाचा एक नियम आहे, आपण स्वतःला जे मानतो ना, तेच आपण होतो. जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो, तेव्हा आपण खरोखर कमजोर होतो बरं का. आणि ब्रह्मांडही त्याला तथास्तु म्हणतं. पण जेव्हा आपण असं म्हणतो की मी तर खूप भाग्यवान आहे, माझ्यासोबत नेहमी चांगलंच घडतं, तेव्हा सुद्धा ब्रह्मांड तथास्तु म्हणतं बरं का.
म्हणूनच मंडळी स्वतःसाठी नेहमी चांगला विचार करायचा, चांगलं बोलायचं. आपल्या आयुष्यामध्ये आपोआप चांगल्या गोष्टी घडायला लागतात. आता घरी थोडंसं बसलो, चहा पाणी झालं. नणंदबाईंनी मी भुईमुगाच्या शेंगा थोड्या खाल्ल्या आणि आमच्या गावच्या घरासमोर सीताफळाचे झाडं आहेत, लिंबाचे झाडं आहेत ना, तर डोळा लागलेली मस्त सीताफळं पण थोडे घेतले, लिंब घेतले आणि निघलो घरी. कारण घरी भरपूर कामं राहिलेली आहेत ना नवरात्राचे. म्हणजे घट बसूस तर जरी घरातले कामं उरकले तरी उरकत नाहीत. नवरात्राचं एवढं बारीक सगळं आवरावं लागतं ना. तर काम घरी वाट पाहत होतं. म्हटलं चला आपलं निघा पटकन. तर निघलो मग आम्ही. आणि आम्ही गाडीत बसून निघलो कुठं नाही तर जाऊबाई लगेच कपडे धुवायला निघले होते वड्याला. आमच्या घराच्या पाठीमागच असा वडा जातो ना, म्हणजे चांगली नदीसारखं वाहत आहे. तर तिथून पाणी एकदम खळखळ वाहतं तळ्याचं. वरती तळ आहे, तळ्याचं पाणी खाली येतं. तर तिथं त्या कपडे धुवायला चालल्या होत्या, कारण त्यांनी सुद्धा घर आवरायला काढलेलं होतं ना. नवरात्राचं सगळंच काढावं लागतं. तर आम्ही निघलो. हे पहा आमच्या गावचे डोंगर, टेकड्या, असं हिरवंगार छान वाटतं एकदम. आणि माझ्या नणंदबाईला पण नगरला यायचं होतं. त्यांचा गुडघा दुखत आहे ना, गुडघ्याचं दाखवायचं होतं. मग त्यांना पण घेऊन आलो आम्ही. आणि दुसऱ्या आजी आहेत ना, त्या माझ्या सासूबाईच लागतात. म्हणजे माझ्या मावस सासूबाई आहेत ना, त्यांच्या जाऊबाई आहेत त्या. तर त्या पण सासूबाईच झाल्या. आपल्या इथं केडगावच्या घराच्या पाठीमागच राहतात ना. त्यांचं आणि आमचं गाव म्हणजे एकच आहे, भोरे पठार. तर त्या पण गावाला आल्या होत्या, काहीतरी कार्यक्रम होता त्यामुळं. तर मग येताना त्यांना पण घेऊन आलो. आणि घरी आल्यानंतर मला लक्षात आलं की आज पाऊस थोडा उघडलेला आहे ना, तर माती आणून ठेवा घटासाठी. पाऊस जर परत आला तर सगळं चिखल होऊन जाईल. आणि मी माती आणली. त्याच्यानंतर अर्धा एक तासातच एवढा जरा परत पाऊस आला ना, बरं झालं ती माती तरी आणून ठेवली मी. तर डिक्कीमधून ही सीताफळं काढले मी आणि पाणी पिले फक्त. फौजी साहेबांना म्हणलं चला आपण माती घेऊन येऊ जरा. लगेच माती आणायला गेलो होतो. सागर गेला होता कॉलेजला आणि राजू आमच्या बरोबर होता. पण तो म्हटला मी थोडा वेळ थांबतो गावातच भोऱ्यात, मी नंतर येईन म्हटला, तुम्ही जा. मग आम्ही आलो. राजू थांबला होता गावातच आणि आकाश घरी होता. कारण आपलं आउटसाईड आहे, याकंठ घर आहे ना, दिवसा पण असं दरवाजा लावलेला दिसला की लगेच चोरटे फोडीत येत. एवढ्या चोऱ्या चालू झाल्यात ना ताईंनो, खूप सांभाळून राहावं लागतं. त्यामुळे दिवसा पण असं कोणी ना कोणी एक जण घरी लागतंच. आता मी चालले होते माती घ्यायला. तर ओलं भरपूर आहे, माती ओलीच आहे. पण चला म्हणलं थोडी फॅनखाली सुकायला घातली ना, त्याच्यामध्ये धान्य मिक्स करता येईल नाही का घटाचं. आणि ताईंनो सर्दीमुळं थोडा आवाज वेगळाच येतोय बरं का. सर्दीने लयच वैताग दिलाय. पावसाचं वातावरण होतंय, पाऊस सारखाच येतोय. आणि मला तर नाकाचा सायनसचा त्रास आहे ना, त्यामुळं थोडं जरी वातावरण बदललं तरी मला त्रास होतो असं आहे. 2 दिवस जास्त त्रास झाला सर्दीचा. आज थोडं बरं वाटतंय, तरी पण थोडा घसा असा बसल्यासारखा आहे, आवाज थोडासा वेगळा येतोय. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.